जगभरातील महिलांच्या हत्यांकडे पाहिल्यास ज्यात भारत आणि अमेरिकेचाही समावेश आहे, त्यातील खूप मोठ्या प्रमाणात ज्या हत्या होतात त्या जवळचे नातेवाईक किंवा प्रियकराच्या हातून घडतात. Horrific murder that has shocked the nation. A national level tennis player was shot dead yesterday by her father in her own 3-story house in Gurugram, a cosmopolitan city. तिच्या वडिलांनी जे काही केलं आहे ते अत्यंत राक्षसी प्रवृत्तीचं कृत्य आहे. असं काय होतं की आपण इतक्या टोकाला पोहोचतो आणि अशा प्रकारचं गुन्हेगारी वर्तन आपल्या हातून घडून जातं? जे काही गोड वाटतं त्याला आपण प्रेम म्हणतो आणि मग अचानक एक एक्सप्लोजन होतं आणि मग आपण म्हणतो हे माझ्यासोबत कसं घडलं, हे माझ्यासोबतच का? पण ते तर सतत घडतच होतं. आपल्याला आतून तयार होणारी हिंसा दिसत नाही. तो मोठा स्फोट वारंवार होत असतो. फक्त काही वेळा आपल्याला रक्त वाहताना दिसतं, गोळ्या झाडल्या जाताना ऐकू येतं. बाकी वेळेस आपल्याला वाटतं की सगळं नॉर्मल आहे. आपण म्हणतो ही स्वस्थ नात्याची गोष्ट आहे, पण खरं तर ते कधीच स्वस्थ नसतं. जे प्रेम म्हणून ओळखलं जातं ते बहुतेक वेळा खूप कुरूप असतं आणि कधीही हिंसक रूप धारण करू शकणारं असतं. नमस्ते आचार्यजी. आधी मी माझी ओळख करून देते. माझं नाव आरा आहे. मी इथं अमेरिकेत जवळपास 30 वर्षांपासून आहे आणि मी हायस्कूलमध्ये सायन्स टीचर म्हणून कार्यरत आहे. सर्वात आधी मला तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणायचा आहे. खूप खूप धन्यवाद आचार्यजी. कदाचित किती वेळा म्हणावं लागेल माहीत नाही. खरं सांगायला गेलं तर मला माझ्या कृतज्ञतेची भावना व्यक्त करायला शब्द सुद्धा अपुरे पडत आहेत. मी आयुष्यभर या शोधात होते आणि आता असं वाटतंय की जिथं मला पोचायचं होतं तिथं मी आले आहे. पण आजचा प्रश्न हा गुरुग्राममध्ये घडलेल्या त्या घटनेबद्दल आहे, जिथं एका वडिलांनी आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलीलाच ठार मारलं. आणि जर आपण त्या मुलीच्या यशाकडे पाहिलं तर असं दिसून येतं की तिनं खूप काही साध्य केलेलं होतं आणि अशा पातळीवर पोहोचण्यासाठी कुटुंबाचा आणि पालकांचा पाठिंबा आवश्यक असतो. पण आता तिच्या वडिलांनी जे काही केलं आहे ते अगदी राक्षसी प्रवृत्तीचं कृत्य आहे. तर प्रश्न असा आहे की आपण नेमकं कुठे चुकतोय? असं काय घडतं की आपण इतक्या टोकाला जातो आणि असल्या प्रकारचा गुन्हा करून बसतो? आणि तिचे वडील काही गुन्हेगार वगैरे आहेत असं वाटत नाहीये किंवा त्यांची तशी मानसिकता आहे असंही नाही. तर मग तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय म्हणणं आहे यावर? आपल्याला या प्रकरणातील नेमके तपशील किंवा तथ्य माहीत नाहीत. म्हणून मी या एका विशिष्ट प्रकरणावर थेट अशी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ शकत नाही. जरी व्यापक स्तरावर आपल्याला हे नक्की माहीत आहे की एका तरुणीची हत्या झाली आहे हे निश्चित आहे आणि आपल्याला हेही माहीत आहे की तिचा खून करणारे तिचे वडीलच आहेत हेही निश्चित आहे. पण त्या पलीकडे आपल्याला काहीच माहिती नाही की त्यामागची मेकॅनिझम्स, उद्दिष्ट आणि काय चाललं होतं. तेही कित्येक महिने आणि वर्षांपासून हे आपल्याला माहीत नाही. आपण अशा सगळ्या केसेसबद्दल सामान्य अर्थाने बोलू शकतो, फक्त याचं विशिष्ट केसबद्दल असं नाही. पण ही काही केस नाही, ही तर एक कॅटेगरी आहे. आपण त्या कॅटेगरीबद्दल बोलू शकतो. हो, तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. तुम्ही म्हणताय की ती महिला, ती मेलेली मुलगी, ती तिच्या खेळामध्ये एका विशिष्ट स्तरावर पोहोचलेली होती आणि ते सगळं कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही, ना आजूबाजूच्या वातावरणाशिवाय.
आणि पाठिंबा काही फक्त होकाराच्या स्वरूपापुरता मर्यादित नसतो. त्यात सक्रिय आर्थिक मदत आणि अजून बऱ्याच काही गोष्टींचाही समावेश असतो. आणि त्या सगळ्या गोष्टी या अशा प्रकारे पुढे येतात. आणि मग आपल्याला हे असले प्रसंग जे दिसतात ते अचानक घडल्यासारखे वाटतात. ॲबरॅप्ट. ते जरा प्रवाहाच्या एकदम विरुद्ध दिशेनं जात असल्यासारखं वाटतं. त्यामुळं असं वाटतं की ह्या गोष्टीने कथानकात खंड पडतोय. हे पहा, नॅरेटिव्स कधीही मोडल्या जात नाहीत. जर काही मोडल्यासारखं दिसत असेल तर ते केवळ एक प्रकटीकरण आहे, रेव्हेलेशन. कधीच काही अचानक घडत नाही. ही घटना असो किंवा दुसरी कोणतीही घटना असो, कुठेही घडो, कधीही घडो. जर तुम्हाला आढळलं की एखादी विकृत हिंसाचाराची घटना किंवा अचानक झालेला उद्रेक हा नक्कीच अचानक होत नाही. तो तिथं नेहमी उपस्थित असतोच असतो. आणि मग फक्त एखाद्या विशिष्ट क्षणी तो दिसायला लागतो. आणि अशी सुद्धा एक शक्यता नाकारता येत नाही की पुढची 50 वर्ष तो दिसणारच नाही. असंही होऊ शकतं. आणि बहुतेक केसेसमध्ये तसंच होतं देखील. याचीही शक्यता आहे की एखादा वडील, भाऊ किंवा प्रियकर एखाद्या स्त्रीला मारण्याचा निर्णय घेतो. आणि नेमकं शेवटच्या क्षणी अगदी ऐनवेळी त्याचं मत बदलतं. किंवा कुणीतरी येतं, दरवाजाची बेल वाजते आणि तो क्षण निघून जातो. आणि मग अगदी योगायोगानं आणि परिस्थितीजन्यरित्या तुम्हाला असं दिसून येतं की तशा प्रकारचा क्षण नंतर पुन्हा कधीही येत नाही. किंवा आलाच तर नंतर कधीतरी 15 वगैरे वर्षानंतरच येतो. आणि मग आपण स्वतःला हे म्हणण्याचा हक्क देतो की सगळं ठीकठाक चालू आहे, किमान पुढची 15 वर्ष तरी, किंवा अजून पुढची 50 वर्ष, जोपर्यंत दोघांचाही नैसर्गिक मृत्यू होत नाही तोपर्यंत. नाही, खरं तर ते तसं नाहीये. बहुतेक नातेसंबंध, विशेषतः तरुण मुलींच्या बाबतीतले, ते नेहमीच एका टोकावर असतात. ते नेहमीच अशा कुठल्या तरी एखाद्या आपत्तीच्या उंबरठ्यावर असतात. फक्त एवढंच की अशा बऱ्याच घटना दडवून ठेवलेल्या असतात. कधी भीतीमुळे असेल किंवा कधी काहीतरी अनपेक्षित घडल्यामुळे असेल. आपल्याला तो मोठा स्फोट असा वारंवार ऐकू येत नाही. फक्त कधीकधीच तो प्रत्यक्षात येतो, मटेरियलाइज होतो. फक्त कधीकधीच आपल्याला रक्त वाहताना दिसतं आणि गोळ्यांच्या फैरी झाडलेल्या प्रत्यक्षात ऐकू येतात. इतर वेळी आपल्याला वाटतं की परिस्थिती नॉर्मल आहे. आपण म्हणतो की ते स्वस्थ नातं आहे. पण गोष्ट अशी आहे की ते कधीच खऱ्या अर्थाने स्वस्थ नव्हतं. फक्त सक्रियरित्या तो आवाज ऐकू येत नाही. गोळ्या झाडलेला आवाज याचा अर्थ असा नाही की सगळं काही शांत आणि व्यवस्थित आहे. मग ते साथीदारांमध्ये असो किंवा मग ते पालक आणि त्यांच्या मुलांबद्दल असो, विशेषतः मुलींबद्दल. नाही, तसं अजिबात नाही. तुम्ही म्हणालात की तिला तिच्या व्यावसायिक प्रवासात इतक्या पुढे जायला जमलं, म्हणजे कुठेतरी सक्रिय पाठिंबा असलाच पाहिजे. हो, पण बघा ना, एक अदृश्य मर्यादा असते आणि एक ग्लास सेलिंग नावाची गोष्ट पण असते. तुम्ही हे करू शकता, पण तुम्ही तेवढंच करू शकता. आणि तुम्हाला तेवढंच करण्याची परवानगी दिली जाईल. कारण बघा, आम्हाला वाईट लोक असं म्हणून घ्यायचं नाही. आम्हाला प्रतिगामी असं ठरवलं जायचं नाही.
आणि आम्हाला नैतिकतेच्या योग्य बाजूने राहायचं आहे. त्यामुळे मुलगी जेव्हा काहीतरी मागते तेव्हा मात्र त्या गोष्टी फक्त संस्कृती, संस्कार आणि स्वार्थ हे जिथपर्यंत परवानगी देतात फक्त तिथपर्यंत पुरवल्या जातात. त्यांना आपल्याला फसवू देऊ नका. तिथं स्पष्ट मर्यादा आखलेल्या आहेत आणि त्या मर्यादांना सुरुंग लावण्यात आले आहेत. तुम्ही तिथं पाऊल ठेवता आणि स्फोट होतो. तुम्ही असं म्हणताय का की पण मला असं समजतंय की पालक त्यांच्या मुलांसाठी जे काही करत आहेत ते सगळं फक्त त्यांच्या मानसिक चौकटीत जे बसतं त्यातून ते तसं वागत आहेत किंवा करत आहेत. जर गोष्टी त्या मर्यादेबाहेर गेल्या तर ते अमान्य होतं, ते अमान्य बनतं आणि मग अशा प्रकारच्या घटना घडतात. बरोबर. हे पहा, पक्ष्यांना उडायला शिकवावं लागतं. ते त्याला गोंडच दिसायला लागतं. आणि मग ते स्वतः दरवाजावर येऊन बसू शकतं किंवा कपाटावर बसू शकतं आणि या खोलीतून त्या खोलीत उडू शकतं. बरोबर. अडचण अशी आहे की त्या पक्षाला मुक्त आकाशात भटकंती करायची आहे आणि तेव्हाच वेपन्स बाहेर येतात आणि गोळ्या झाडल्या जातात. म्हणजे हे सगळं ठीक आहे जोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारचं मर्यादित स्वातंत्र्य, अटींसह असलेलं स्वातंत्र्य, शर्तींवर आधारित स्वातंत्र्य, कर्टेल स्वातंत्र्य अनुभवायचं आहे तोपर्यंत ठीक आहे. कारण तुम्हाला तेवढी मोकळीक देणं माझ्याबद्दल मला चांगलं वाटायला मदत करतं. मी एक चांगला पालक आहे. मी एक खूपच दयाळू बाप आहे. मी एक प्रेमळ आणि काळजी घेणारी आई आहे. बघितलंस का मी तुझ्यासाठी किती काही करतो? बघितलंस का मी तुझ्यासाठी किती काही करते? मी एक खूप चांगला नवरा आहे आणि खूप जबाबदार सुद्धा. आणि ते सगळं फक्त ठीकठाकच नाही तर खरंच खूप छान आहे असं वाटतं. पण ज्या क्षणी तुम्ही मर्यादा तपासता तुम्हाला हे कळून चुकतं की स्फोट ऐकण्यासाठी तुम्ही शाबूत राहत नाही. आपण म्हटलं की सर्व मर्यादांना सुरुंग लावले आहेत. तुम्ही त्याला फुलांची बाग समजू शकता. एक सुंदर बाग, खूप रंगीबेरंगी आणि नाजूक फुलांनी नटलेली. तिथं सगळे रोमांस वगैरेची गाणी गात आहेत. फुलपाखरं आणि इंद्रधनुष आहे तशा प्रकारची ती बाग आहे. आणि कुंपणाला सुरुंग लावण्यात आले आहेत. बाहेर पाऊल टाकायचा प्रयत्न करा आणि तुमचे तुकडे तुकडे होतील. आणि जोपर्यंत तुम्ही आतमध्येच आहात तुम्ही या भ्रमात असता की तुम्ही एक फ्री बर्ड आहात. केवळ स्वतंत्रच नव्हे तर खऱ्या अर्थाने कुणाचे तरी प्रिय आणि काळजी घेतलेले आहात. आणि तुम्ही जो अनुभव घ्याल तो खरोखरच प्रेमासारखा वाटेल. तुमचे वडील तुम्हाला स्टेडियमवरच काय सोडायला येतात? तुमचा पती तुम्हाला ऑफिसमधूनच काय घ्यायला येतोय? किती प्रेम, किती काळजी, किती सुरक्षितता. गोष्ट अशी आहे की ज्याला प्रेम मानलं जातं ते बहुतेकदा खूप कुरूप आणि संभाव्यतः खूप हिंसक असतं. काल एक चर्चा झाली होती. शिवा तिथं होता तर त्यानं सांगितलं की तिच्या खुनानंतर फक्त 2 दिवसांनी इगा श्वांतिक, जी की तिच्या एवढ्याच वयाची आहे, तिनं विम्बल्डन ट्रॉफी उचलली
आणि ही मुलगी मरण पावली कारण तिला टेनिस खेळायचं होतं आणि शिकवायचंही होतं. आणि दुसरी मुलगी ती पोलंडहून आहे. हाच फरक आहे. रूढींना आव्हान देण्याच्या बाबतीत पाश्चात्य देश भारतापेक्षा थोडे पुढे आहेत. जगभरातील ज्यात भारत आणि अमेरिकेचाही समावेश आहे, महिलांच्या हत्यांकडे पाहिल्यास मला वाटतं की 70 ते 80% म्हणजे हा खरंच एक खूप मोठा वाटा आहे. ज्या हत्या घडलेल्या आहेत या जवळच्या नातेवाईक किंवा प्रियकराच्या हातून झालेल्या आहेत. हे झालं महिलांचं, पुरुषांचं नाही. जेव्हा तुम्ही खुनाच्या घटनांकडे पाहता जिथं पुरुषांची हत्या झाली आहे तिथं खुनी हा सहसा जवळच्या वर्तुळातील नसतो. पण जेव्हा एखाद्या स्त्रीच्या खुनाचा प्रश्न येतो तेव्हा बहुतांश वेळा खुनी हा तिचाच कोणी जवळचा माणूस असण्याची शक्यता जास्त असते. एक असा पुरुष ज्याच्याशी तिचं कौटुंबिक नातं आहे, एकतर रक्ताचं नातं किंवा भावनिक नातं असतं. सहसा ते मग वडील असतील किंवा भाऊ असेल किंवा नवरा किंवा प्रियकर किंवा सासरे किंवा असंच कोणीतरी असतो. हे नेमके तेच लोक आहेत ज्यांच्याकडून तिला प्रेम मिळत आहे असं वाटतं. आणि म्हणूनच अनेकदा मला केवळ चिडचिड होतीये असं नाही, तर खरंच खूप राग येतो जेव्हा गोष्ट महिलांशी संबंधित असते. इतकं सहज फसवून घेतलं जातं जणू मुद्दाम भुळसट असल्यासारखं. गोड आहे अशा वाटणाऱ्या कोणत्याही गोष्टीला प्रेम असं नाव दिलं जातं. तिच्यासाठी कारचं दार उघड किंवा कॉफी टेबल जवळ तिला बसण्यासाठी खुर्ची ओढून दे किंवा थोडंसं गोड बोलून टाका. तुझं वजन कमी झाल्यासारखं वाटतंय. हे तर हमखास विनर आहे, नेहमीच, अनादी काळापासून. आणि मग बूम तो स्फोट होतो आणि मग तुम्ही म्हणता, हे माझ्यासोबत कसं काय घडलं, हे माझ्यासोबतच कसं काय घडलं. अरे ते तर नेहमीच घडत होतं. तुम्ही आंधळे झालात, ते भावनेनं असो, सुरक्षिततेच्या नावाखाली असो किंवा संस्कार असतील. तुम्हाला हिंसाचार शिजताना दिसत नाही. कृपया सांगा की ऍसिड हल्ल्यांचे बळी ठरलेले पुरुष किती आहेत. ब्रेकअपच्या बाबतीत जर भावनिक आघात होत असेल तर तो दोन्ही बाजूंना होईल, बरोबर ना. कधी एकीकडे आणि कधी दुसरीकडेही होऊ शकतो, बरोबर ना. मग असं का की स्त्रिया कधीच पुरुषांच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकताना सापडत नाहीत. आपण त्याबद्दल प्रश्नच विचारत नाही आणि आपण काहीही अंदाज लावत नाही. आपण त्या स्पष्ट निष्कर्षांपर्यंत पोहोचतच नाही. जे तुम्ही प्रेम समजत होता ते कधीच प्रेम नव्हतं, कधीच नाही. हे असं नव्हतं की एखादी छान गोष्ट नंतर बिघडली किंवा खराब झाली. नाही, ती गोष्ट सुरुवातीपासूनच सडलेली होती. आणि तुम्ही त्या एक्सप्लोजनच्या पॉइंटपर्यंत जिवंत राहिला, हे तुमचं नशीबच म्हणायचं.
संपूर्ण जगात आणि भारतात महिलांच्या संरक्षणासाठी इतके कायदे का आहेत? कारण अगदी सोपं आहे. कारण त्या शोषणाच्या दृष्टीने खूपच वल्नरेबल असतात. नाहीतर कायद्यांची गरजच काय होती? आणि ही बरीचशी वल्नरेबिलिटी टाळता येण्यासारखी आहे. ती स्वतःहून ओढवून घेतलेली आहे. हा बदल कसा घडवून आणायचा? मुलींना आणि स्त्रियांना वेगळा विचार कसा करायला लावायचा? विशेषतः माझ्या आजूबाजूला दिसणारी नवीन पिढी, जी स्वतःला खूप मुक्त किंवा लिबरेटेड समजते आणि त्यांना काय करायचे आहे हे माहीत असल्यासारखं वाटतं. पण तरीही मला त्यांच्यावर सामाजिक दबाव जाणवतो आणि त्या ते मान्य करायला तयार नसतात. अशा परिस्थितीत आपण काय करायचं? नाही नाही, तो कोणताही दबाव वगैरे काही नाही. ती एक डील आहे आणि त्यातून त्यांना बाहेर पडावं लागेल. ही एक अशी डील आहे जी स्वीटनेस आणि सुरक्षिततेचं आश्वासन देते. ही डील आहे, दबाव नाही. त्यांना परिकथांमध्ये जगणं थांबावं लागेल. त्यात असल्या अतिप्राचीन साचेबद्ध गोष्टी, विडंबनं आणि ठराविक समजुती, जसं की काळजीवाहू वडील, प्रेमळ आई, खोडकर भाव, प्रोटेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह नवरा. तुम्ही जर प्लीज प्लीज त्यांना हे दाखवून दिलं तर? नाही, ती एक डील आहे. डील अशी आहे की तुम्ही या इमेजेस, या कथा स्वीकारता आणि जर तुम्ही त्यांना स्वीकारलं तेव्हा मग तुम्ही कथेत स्वीकारलेल्या भूमिकेनुसार सर्व गोष्टी मिळतील. हे बघा, गोष्ट अशी आहे की इथं एक कथा आहे. कृपया स्वतःला त्या भूमिकेशी जुळवून घ्या. आणि जर तुम्ही हे पात्र साकारले तर पप्पा ते पात्र साकारतील. हीच तर डील आहे. तू एक गोड, आज्ञाधारक, नाजूक मुलगी असल्यासारखं कॅरेक्टर प्ले कर आणि मग पप्पा सुपरमॅन सारखं सगळं काही देणारं कॅरेक्टर प्ले करेल. तुम्हाला ही डील नाकारावी लागेल. ही एक खराब डील आहे आणि हे पाहिलं पाहिजे. ही फार वाईट डील आहे. मी हे समजू शकतो की होय, ऐतिहासिकदृष्ट्या त्यांच्यावर दबाव होता, कारण स्त्रिया शारीरिकदृष्ट्या गैरसोयीच्या स्थितीत होत्या. आणि मानवाने शोध लावला आहे अशा कृत्रिम ऊर्जा स्रोतांचा, जी नजीकच्या इतिहासात घडलेली घटना आहे. त्याआधी आपल्याला अवलंबून राहावं लागायचं आपल्या स्वतःच्या मसल पॉवरवर. मानवाची मस्क्युलर एनर्जी आणि ती पुरुषांच्या तुलनेत महिलांकडे फारशी नव्हती. हे खरे की त्यांना पूर्वी अडचणी होत्या, पण आता तसं नाहीये. आजकाल आपण आपली स्वतःची मस्क्युलर एनर्जी किंवा आपले स्वतःचे बायसेप्स वापरत नाही. मग ती एखादी कार चालवायची असू द्या किंवा मग एखादं बॉम्बर जेट उडवण्यासाठी सुद्धा ऊर्जा कुठून तरी दुसऱ्याच ठिकाणाहून येते. तर ती डील आहे, ती अशी आहे जी ऐतिहासिकदृष्ट्या पाळली जात आहे. या इतिहासाच्या गतीला
आता आव्हान देऊन मोडून टाकायला हवं. आजच्या काळातही महिलांनी तीच भूमिका का स्वीकारली पाहिजे? आणि कथेतील तीच जुनी ठरलेली भूमिका का म्हणून स्वीकारावी? कोणीतरी येतं आणि आश्रय देतं आणि खूप साऱ्या मुलींसाठी तीच सुरक्षितता आहे. जर तिच्याशी कोणीतरी उद्धटपणे बोललं, तर ती मुलगी त्यावर योग्य तो प्रतिसाद देणार नाही का? कारण तिच्यात हे भिनलंय की सेफ साईडने खेळायचं आहे. आता तुम्हाला सेफ साईडने खेळायची गरजच नाही, कारण तुम्ही आता तसेही सेफ साईडने खेळायचं म्हटलं तरी सुद्धा अनसेफ राहणार. आता तुम्हाला हे मूग घेऊन सहन करण्याची गरज नाही, कारण तुम्ही ते सहन केले तरी सुद्धा तो कधीही समाधानी होणार नाही. तो तुमच्यावर राज्य करेल. आणि एक दिवस याला उत्तर म्हणून तुमच्या छोट्याशा विरोधासाठी तुम्हाला गोळी मारली जाईल. वर्षानुवर्षे ताब्यात राहूनही, नम्र राहूनही तुम्हाला जर हेच मिळत असेल, तर कोणत्या दृष्टिकोनातून ही एक चांगली डील आहे? मी हे नेहमीच म्हणतो आणि इतकं वारंवार म्हटल्यामुळं ते परत एक प्रकारचं क्लिशे होऊन बसलंय. तुम्ही मानव आहात. मग ही असली सगळी चिन्ह आणि लक्षणं उरावर घेऊन का फिरताय? ती पण मध्ययुगीन स्त्रीची. तुम्ही बघा, नवरीला कसं ड्रेसअप केलं जातं जरा समजून घ्या. शरीरावर एवढे सगळे धातू, खूप सारे कपडे आणि घे म्हणून सिलिका. शारीरिकदृष्ट्या बघितलं तर हे तुमचं प्रतिकार करण्याचं मुख्य अंग आहे. याला बाजूला ठेवूया, बरोबर? प्रतिकात्मक दृष्ट्या जरी तुम्ही बघितलं तरी सुद्धा हेच तर बळ, चिकाटी, बंडखोरी, वैयक्तिकता यांचं प्रतीक आहे, बरोबर ना? आणि तुम्ही इथं खूप साऱ्या बांगड्या घातल्या आहेत. खरं तर प्रामाणिकपणे आपण त्यांना हातातील बेड्या का म्हणू नये, कारण त्यांचं फंक्शनही तशाच पद्धतीचं आहे. आता तुम्ही पळून जाऊ शकत नाही, आता तुम्ही लढू शकत नाही, आता तुम्ही विरोध सुद्धा करू शकत नाही, नाहीतर मग ती काच घुसेल. तुमच्या स्वतःच्या हातात. आणि इथेच हात सगळ्यात कमकुवत असतो आणि इथेच ते घुसेल. तुम्ही लढायचा प्रयत्न करा. एवढं सारं सिलिकॉन ऑक्साईड मनगटावर घेऊन मग तुमचे मनगट कसे कापले जातात ते पहा. पण बायका म्हणतात त्यांना ते खूप आवडतं. हे पहा, प्लीज समजून घ्या. इतिहासात तुमच्यासाठी काहीही नाही. काहीही नाही.
तुमच्याकडं फक्त हे आहे. भूतकाळाकडून तुम्हाला काहीही मिळणार नाही. मी महिलांविषयी बोलतोय. जे लोक भूतकाळातील व्यवस्थेचे लाभार्थी राहिले आहेत, मग त्या व्यवस्था शोषण करणाऱ्या असोत किंवा नसोत, त्यांना जर भूतकाळाशी चिकटून राहायचं असेल तर राहू द्या. आणि ते तसं करत असतील तर ते वाजवी वाटतंय, बरोबर ना? जे भूतकाळातील सर्व प्रकारच्या सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक व्यवस्थांचे लाभार्थी राहिलेले आहेत, त्यांना भूतकाळ पुढे चालू राहावा असं वाटणं साहजिक आहे. हे समजण्यासारखं आहे. पण स्त्रियांना भूतकाळाबद्दल एवढी काळजी करून कोणता फायदा मिळतोय? तुम्हाला काय भेटतंय? स्त्री भ्रूणहत्या, बालहत्या आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत फारच कमी प्रतिनिधित्व. मग ते कौटुंबिक स्तरावर असेल, सामाजिक स्तरावर, समुदायात असेल किंवा देशपातळीवर देखील असेल. कोणताही अधिकार नाही. स्वतःच्या शरीरावर देखील. सारखं सारखं प्रेग्नेंट राहणं किंबहुना इम्प्रेग्नेटेड केलं जाणं. इतिहासात तुमचे कोणते स्टेक्स आहेत? तुमच्याकडे वर्तमान आहे. आणि जर तुम्ही मुक्त होऊ शकलात तर कदाचित तुमचं भविष्य चांगलं असेल. पण तुम्ही भूतकाळातील स्टिरियोटाइप्सला का चिकटून राहू इच्छिता? तिथं तुमच्यासाठी काहीही नाही, पण तिला मात्र शब्बासकी दिली जाते. तिचं कौतुक केलं जातं आणि नेमकं तेच तिचं नुकसान करतं. तिथेच ती फसते किंवा जाणून बुजून फसवण्याचा पर्याय निवडते. तू तुझं स्वातंत्र्य सोडून दे, आम्ही तुला काही गोष्टी देऊ. तोच तो करार आहे ज्यातून मी तिला बाहेर पडायला सांगत आहे. ही डील मोडली पाहिजे. आपल्याला माणूस हवाय. लिंग व्यक्तिचित्रण नको. आणि हेच तर सगळे योग्य विचार करणारे पुरुषही इच्छित आहेत. कृपया समजून घ्या, हे स्त्रिया विरुद्ध पुरुष असं काही नाही, किंवा एक लिंग विरुद्ध दुसरे लिंग अशी कोणतीही गोष्ट नाही. हे अशा माणसांबद्दल आहे. शहाणी माणसं विरुद्ध वेडसर माणसं. जाणते पुरुष. आपण म्हणालो की योग्य विचार करणारे पुरुष, जे स्वतःची काळजी घेतात. मी असं म्हणत नाही की स्त्रियांची काळजी करणारे, तर ते पुरुष जे खऱ्या अर्थानं जीवनाला समजून घेतात. तेच पुरुष स्त्रियांनी भूतकाळातून बाहेर पडण्याची आणि वर्तमानात पाऊल टाकण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आपण पाहतो की अगदी आधुनिकतेच्या नावाखाली सुद्धा भूतकाळ चालूच आहे. मला कधी कधी हेच समजत नाही की महिलांना भूतकाळात आणि परंपरांमध्ये असं काय आकर्षक वाटतं. तिचं सगळ्या बाबतीत सबलीकरण करा. आणि हे सुद्धा एका प्रकारे पॅटर्नायझिंग स्टेटमेंट आहे, नाही का? तिचं सबलीकरण करा.
आणि मग निवडीच्या नावाखाली ती स्वतःचं स्वातंत्र्य गमावून बसेल. ती म्हणेल, मला काम करणारी बाई व्हायचं नाहीये, हीच माझी फ्री चॉईस आहे. आयव्ही लीग असू द्या किंवा भारतातले IITs आणि IIMs असू द्या, त्यामधून पास झाल्यानंतर 10 वर्षांनी किती महिला अजूनही काम करत आहेत हे एकदा फक्त बघा. पदवी घेतल्यानंतर 10 वर्षांनी त्यातल्या बऱ्याच जणी भयानक संख्येनं कामाच्या क्षेत्रातून बाहेर पडलेल्या असतात. आणि तुम्ही असंही म्हणू शकत नाही की त्यांना जबरदस्तीने हे करण्यास भाग पाडलं गेलं. त्या म्हणतील, ही आमची फ्री चॉईस आहे. पण नाही, ही तुमची फ्री चॉईस नाही. हा फक्त भूतकाळच आहे, जो अजूनही लपून छपून पुढे डोकावत आहे. आत्मज्ञानाच्या अभावामुळे तुमच्या आवडीनिवडी कुठून येत आहेत हे तुम्हाला कळत नाही. तुमच्या चॉईसेस त्या प्राचीन गुहेतून येत आहेत. तुमच्या चॉईसेस त्या मध्ययुगीन मॅन्शनमधून येत आहेत. काल मी एका मानसशास्त्रज्ञाशी बोलत होते. ती खूप तरुण आहे, अमेरिकन आहे, आणि ती पण प्रश्न विचारत होती. ती म्हणाली, मी आचार्यजींना ऐकलं आहे. आणि आचार्यजी, तुम्ही आत्ता ज्या गोष्टीबद्दल बोलत आहात त्याबद्दलच ती बोलत होती. ती म्हणाली की आचार्यजी नेहमी स्त्रियांच्या भावनांबद्दल का बोलतात. मानसशास्त्रज्ञ असल्याने ती म्हणाली की स्त्रियांमध्ये हे एक वैशिष्ट्य, त्रेत आहे, आणि ते कधीकधी फायदेशीर ठरू शकतं. मी तिला विचारलं, ठीक आहे, मला सांग. ती म्हणाली, त्या स्वतःला व्यक्त करू शकतात, आणि जर त्या तशाच पद्धतीनं स्वतःला व्यक्त करत असतील तर त्यांना तसंच राहू द्या. पण मुद्दा असा आहे की ती म्हणाली, आचार्यजी त्यांच्या दृष्टिकोनातून अजिबात विचार करत नाहीत आणि स्त्रियांवर गोष्टी लादण्याचा प्रयत्न करतात. मग मी म्हटलं, ओके, ठीक आहे, कारण ती एक मानसशास्त्रज्ञ आहे आणि ती वेगवेगळ्या प्रकारच्या मुलींसोबत आणि स्त्रियांसोबत काम करते. मी म्हणाले, ठीक आहे. मग मी तिला विचारलं की काही जणी अशा आहेत ज्यांना समुपदेशनातून जाण्याची संधी मिळते, पण मला सांग की किती टक्के स्त्रियांसाठी ही संधी उपलब्ध असते. आणि आचार्यजी जे करत आहेत ते त्यांना अधिक मजबूत राहण्यास आणि स्वतःसाठी उभे राहण्यास सांगत आहेत. मला सांग की आचार्यजी या स्त्रियांपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही करत आहेत त्या व्यतिरिक्त दुसरा कोणता मार्ग आहे का? आणि ती म्हणाली, ओके, आता मला थोडं थोडं स्पष्ट व्हायला लागलंय. हे योग्य आहे. पण माझा तुम्हाला प्रश्न आहे की पुढच्या वेळी असा प्रश्न आल्यास मी कोणत्या वेगळ्या किंवा चांगल्या मार्गाने त्याला सामोरे जाऊ शकेन? नाही, ही सरळ सरळ उघड गोष्ट आहे, खूपच स्पष्ट आहे. हे जे आरोप आहेत की स्त्रियांना त्यांच्या भावनांसोबत राहण्याची मुभा दिली जावी आणि त्यांचे भावनिक स्वत्व म्हणजेच इमोशनल सेल्फला व्यक्त करण्याची सूट असावी, तसेच त्या जशा आहेत त्यांना तसंच राहण्याची परवानगी का दिली जात नाही? कारण खूप सोपं आहे, तुम्ही तुमच्या भावना निवडत नाही. तुमच्या ज्या भावना आहेत त्या तुमच्या नाहीत. मी त्या व्यक्तीकडे फक्त ब्रेस्ट असलेली आणि हिप्स असलेली आणि गर्भाशय असलेली व्यक्ती म्हणून पाहत नाहीये. मी त्या व्यक्तीकडे एक चेतना म्हणजेच कॉन्शियसनेस म्हणून पाहतोय. आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे की भावना कुठून येतात. आपण ज्या भावनांबद्दल बोलतोय त्यापैकी बऱ्याचशा थेट गर्भाशयातूनच उत्पन्न होतात. आणि जर एखादी जैविक प्रक्रिया किंवा रासायनिक गोष्ट असेल तर त्यापैकी बहुतेक भावना अनुभवायलाच येणार नाहीत. आणि त्याचप्रमाणे त्या भावना तीव्र देखील केल्या जाऊ शकतात. फक्त एक इंजेक्शन किंवा एक छोटी गोळी आणि तुम्हाला भावनांचा स्फोट अनुभवता येईल. तुमच्या भावना खरंच तुमच्या तरी आहेत का?
आणि तुम्ही त्या भावना इतर सगळ्या सस्तन प्राण्यांसोबत शेअर करता. तुम्ही कोणत्या भावनांबद्दल बोलत आहात? सगळ्याच भावना खूप आदिम स्वरूपाच्या आहेत. मला भावनांबद्दल काहीही वावगं वाटत नाही. पण जेव्हा भावना तुमच्या स्वातंत्र्यात, तुमच्या मुक्तीमध्ये, तुमच्या स्पष्टपणे पाहण्याच्या क्षमतेमध्ये अडथळा निर्माण करू लागतात, तेव्हा आपण भावना खऱ्या अर्थाने, भावना म्हणजे नक्की काय प्रकार आहे याची चौकशी करायला पाहिजे का नको? की आपण भावनांना उगाच काहीतरी पवित्र वगैरे मानलं पाहिजे? का असं काहीतरी आहे म्हणून त्यांच्याकडे पाहायचंच नाही? प्रश्न विचारणं तर लांबची गोष्ट झाली. वाचणं ही एक भावनाच आहे, नाही का? पॉझिटिव्हनेस असेल, राग असेल, आणि आपल्याला चांगलंच माहीत आहे की, म्हणजे एक सोपा प्रश्न आहे, आपल्यापैकी कोण असा आहे जो स्वतःच्या भावना किंवा विचार निवडतो? आपण त्यांच्या ताब्यात का राहावं किंवा त्यांनी आपल्याला ओलीस का धरावं? मुद्दा हा आहे की तुमच्या आतमध्ये कसल्याही भावना असोत, अगदी काहीही, त्या असताना सुद्धा जी योग्य गोष्ट आहे ती करत राहणं. तुमच्या फिलिंग्स म्हणजेच तुमचं खरं रूप आहे असं नाही. तुमच्या भावना म्हणजे तुम्ही आहात असं नाही. भावना या क्षणिक असतात, येतात आणि जातात. पण तुम्ही येता आणि जाता का? भावना या अशा असतात. त्यांना एकदम रणनीती आखून किंवा अगदी असं चलाखीनं देखील उकसवलं जाऊ शकतं. तेही एखाद्या बाह्य स्टिम्युलसद्वारे. चविष्ट अशा अन्नाचा सुवास. आणि त्यावर प्रतिक्रिया म्हणून एक भावना येईल. तुम्ही जर तरुण असाल आणि आकर्षक व्यक्ती असाल, तीही जाणून बुजून कमी कपड्यांमध्ये तुमच्या शेजारून गेली किंवा तुम्हाला स्पर्श करून गेली, तर तुम्हाला कोणत्या भावनेचा अनुभव येईल हे तुम्हाला माहीत आहे. तर तुम्हाला जाळ्यात ओढलं जाऊ शकतं. पोलिसांकडून नाही तर तुमच्या आतमधून होईल. आणि तुमच्या भावनांचा वापर तुम्हाला फसवण्यासाठी आणि तुम्हाला जाळ्यात अडकवण्यासाठी केला जाईल. हे इतकं सहज आणि सोपं आहे. मला हेच कळत नाही की ज्यांनी सायकोलॉजीचा अभ्यास केलेला आहे त्यांना ही साधी बेसिक गोष्ट कशी कळत नाही. मी सांगतो, हे पाहणं फार कठीण नाहीये. फक्त इतकंच की ते पाहणं धोकादायक आहे. कठीण नाही, पण धोकादायक आहे. कारण जर तुम्ही हे मान्य केलं तर तुम्हाला तुमच्या अनेक शॅलो कम्फर्ट्सचा त्याग करावा लागेल. आणि मी असं म्हणू शकतो की आपल्या भावनांच्या नावाखाली आपण आपले चीप इंटरेस्ट जपतो. तुम्ही पाहताय ना, मला तर बाबा असंच वाटतं. बहुतांश प्रश्नांवर आपलं हेच तर अंतिम उत्तर असतं, नाही का? तुम्ही काहीतरी बोलता, एक इच्छा व्यक्त करता आणि दुसऱ्याला त्याची इन्क्वायरी करायची असते. शेवटी तुमचं उत्तर असं असू शकतं, काहीही विचारू नकोस, मला असंच वाटतंय आणि मी हेच करणार. आणि तिथंच सगळं थांबतं. हाच तो स्वार्थ आहे. हाच तो क्षुल्लक फायदा आहे ज्याच्या मागं आपण लागलो आहोत. आणि त्या क्षुल्लक गोष्टीसाठी आपण एका खूप मूलभूत, खूप जीवनदायी गोष्टीसोबत तडजोड करून टाकतो. ते आपलं स्वातंत्र्य, जे जीवनाचं खरं सार आहे.